ॲथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळमध्ये ॲथर 450 आणि ॲथर रिस्टा. आजच भेट द्या ॲथर शोरूम, मुंबई गोवा हायवे, कुडाळ, हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर. संपर्क 9730 10 64 77. शेतकरी आणि पशुपालकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषदेनं यंदा कृषी आणि पशुसंवर्धन विभागाच्या अर्थसंकल्पात मोठी वाढ केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत कृषी विभागाच्या निधीत जवळपास दुप्पट वाढ करून 1,70,00,000 रुपये तर पशुसंवर्धन विभागासाठी 1,97,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नातून राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा थेट लाभ शेतकरी आणि पशुपालकांना मिळणार आहे. विशेष म्हणजे बहुतांश योजनांमध्ये 75% अनुदान देण्यात येणार असून लाभार्थ्यांनी 30 सप्टेंबरपर्यंत ग्रामपंचायतींमार्फत संबंधित पंचायत समितीत अर्ज सादर करावेत असं आवाहन जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती तुकाराम उर्फ दादा साईल यांनी केलं. संवर्धन विभागाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 7 ऑगस्ट रोजी आपल्या जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा त्या ठिकाणी पार पडली आणि या सर्वसाधारण सभेमध्ये कृषी आणि पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांना आपण त्या ठिकाणी मंजुरी मिळालेली आहे. या अनुषंगाने कृषी विभागाच्या वतीने गेल्या वर्षी म्हणजे 25-26 या आर्थिक वर्षामध्ये 93,30,000चं त्या ठिकाणी अर्थसंकल्प मंजूर होता आणि त्याप्रमाणे खर्च झालेला होता. आणि चालू वर्षी म्हणजे 26-27 या आर्थिक वर्षामध्ये कृषी विभागाचा अर्थसंकल्प तरतूद 1,85,00,000पर्यंत आपण यावेळी केलेली आहे. त्याचबरोबर पशुसंवर्धन आणि दुग्धशाळा समिती या विभागाचं 25-26 आर्थिक वर्षातील तरतूद होती 1,17,00,000 रुपये आणि आपण चालू आर्थिक वर्षामध्ये म्हणजे 26-27मध्ये 1,97,00,000पर्यंत ही तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे. आणि या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या वाढीव उपकरा व्यतिरिक्त अनुदानामधून राबविण्यात असलेल्या अनेक योजना, ज्यामध्ये काही योजना नाविन्यपूर्ण आहेत, काही नवीन योजना आहेत, काही जुन्या योजनांना आपण पुनरुज्जीवन दिलेले आहेत, काही जुन्या योजनांमध्ये आपण काही अनुषंगिक दुरुस्ती देखील केलेल्या आहेत. या सगळ्या योजना ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकरी, पशुपालक यांच्यासाठी आजपासून आपण जाहीर करत आहोत. आणि येत्या 30 सप्टेंबर 2026पर्यंत आपल्या योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व लाभार्थी शेतकरी, पशुपालक यांना या योजनेसाठी लाभ मिळण्यासाठी अर्ज करण्याची 30 सप्टेंबर ही अंतिम मुदत असेल. योजनेच्या अनुषंगाने जे काही वेगवेगळे निकष आहेत लाभार्थी निवडीचे, त्याप्रमाणे असणारा जो काही त्या ठिकाणी या योजनेचा जो त्या ठिकाणी अर्ज आहे विहित नमुन्यातील, त्याचबरोबर त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रांसहित लाभार्थ्याने वैयक्तिकरित्या हा अर्ज त्या तालुक्याच्या पंचायत समितीमार्फत त्या ठिकाणी जिल्ह्याला सादर होईल. सगळ्या लाभार्थींनी आपापल्या ठिकाणच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून, त्या ठिकाणी असलेले लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून, ग्रामसेवक यांच्या माध्यमातून पंचायत समितीमध्ये 30 सप्टेंबर 2026पर्यंत अर्ज सादर करावे. त्यानंतरच्या 15 दिवसामध्ये या सगळ्या अर्जांची छाननी होईल. त्यानंतर ह्या योजनेचे प्राप्त जे केव्हा लाभार्थी निवडले जातील या सगळ्यांची सूची आपल्याला जाहीर करण्यात येईल. या सगळ्या योजना ह्या 75% अनुदानावर आहेत, 25% लाभार्थी हिस्सा असणार आहे. आणि या सगळ्या योजनांमधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्राला नवसंजीवनी मिळेल. याचबरोबर महाराष्ट्र सरकारच्या देखील विविध योजना महा-DBTच्या माध्यमातून त्या ठिकाणी उपलब्ध आहेत शेतकऱ्यांना. तरी देखील काही अल्प भूधारक शेतकरी असतील, मध्यम भूधारक शेतकरी असतील किंवा काही भूमिहीन शेतकरी असतील, यांना देखील जिल्हा परिषदेच्या या योजनांचा आपल्याला लाभ घेता येईल. आणि एकंदर आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची जी काही आपण म्हणतो रोजगाराचं साधन, आपल्या सगळ्यांना माहिती आहे कृषी क्षेत्रावर निगडित आहे, आधारित आहे. आणि या सगळ्याला बळकटी मिळावी आणि सन्माननीय पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब असतील, सन्माननीय खासदार नारायणराव राणेसाहेब असतील, आमदार सन्माननीय निलेशजी राणेसाहेब असतील, आमदार सन्माननीय दीपकभाई केसरकर असतील आणि आमच्या विधान परिषदेचे आमदार
जटार साहेब असतील आणि अन्य विधान परिषदेचे आमदार या सगळ्यांच्या माध्यमातून या जिल्ह्याची प्रगती अतिशय चांगली चाललेली असून या सगळ्यांचे त्या ठिकाणी असणारी विकासाची जी काही स्वप्न आहेत ही पूर्ण करण्यासाठी देखील आणि शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने आपल्या ग्रामीण भागातील रोजगाराला पोषक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने या योजना अतिशय महत्त्वाच्या आहेत। आणि प्रशासकीय कालावधीत काही योजनांना त्या ठिकाणी खंड पडलेला होता, परंतु आत्ता आपण मात्र या सगळ्या योजना पुन्हा एकदा नव्याने पुनरुज्जीवन करत आहोत। आपल्या कृषी क्षेत्रामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपल्या बागायतींमध्ये किंवा शेती क्षेत्रामध्ये विशेषतः एप्रिल आणि मे महिन्याच्या कालावधीमध्ये वणव्यांचं प्रमाण असतं आणि या वणव्यांमुळे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होतं। हातातोंडाशी आलेलं उत्पन्न किंवा त्या ठिकाणी नवीन लावलेली कलमं रोपं या वणव्यामुळे नष्ट होतात किंवा बऱ्याच अंशी त्यांचं नुकसान होतं। त्या दृष्टीने अजूनही राज्य सरकारकडे वणव्यांमुळे झालेल्या नुकसानीसाठी कोणत्याही प्रकारची योजना त्या ठिकाणी अस्तित्वात नाही, परंतु आपण मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती विचार करता वणव्यांमुळे होणाऱ्या नुकसान भरपाईपोटीसुद्धा एक योजना आपण त्या ठिकाणी अंमलात आणत आहोत आणि ती यावर्षी देखील कार्यान्वित राहणार आहे। त्याचबरोबर या वणव्यांपासून संभाव्य धोका टाळावा यासाठी जे काही त्या ठिकाणी येणारे जी ते तण आहेत, शेतीमध्ये असतील बागायतीमध्ये असतील, या तणांचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव रोखण्यासाठी तणनाशकांची देखील योजना आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी राबवणार आहोत। या सगळ्यांची माहिती आपल्याला प्रपत्रक सोबत दिलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला मिळेल। आपल्या माहितीसाठी योजनेची फक्त काही नामोल्लेख मी करत आहे, अन्य त्याच्या लाभार्थी निवडीचे निकष आणि योजनेचा तपशील आपल्याला त्या ठिकाणी मिळालेला आहे। यामध्ये कृषी विभागाकडील ज्या योजना आहेत आपल्या जिल्हा परिषदेच्या, त्यामध्ये आंबा काजू पिकांसाठी म्हणजे फळ पिकांसाठी कीटकनाशक आणि बुरशीनाशक पुरवणे 75% अनुदानावर स्कीम आहे। भाजीपाला मिनीकट वाटप करणे ही देखील 75% अनुदानावर त्या ठिकाणी योजना आहे। यासाठी आपण 10 लाख रुपयांची तरतूद केलेली आहे। त्याचबरोबर सुधारलेली बियाणे रोपे कलमे वाहतूक खरेदी भाजीपाला मिनी किट यासाठी 6,50,000ची तरतूद आहे। पीक संरक्षण अवजारावर शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पोर्टेबल पॉवर स्पेअर नॅपस्पॅक स्पेअर यासाठी 25 लाखाची तरतूद आहे। त्याचबरोबर सुधारलेली अवजारे 75% अनुदानावर आपल्याला ब्रश कटर आहेत, प्लास्टिक ताडपत्री आहेत, प्लास्टिक क्रेट्स आहेत, नारळ शिडी आहेत, टेलिस्कोपिक पाईप म्हणजे आपण जे काही हार्वेस्टिंग पोल ज्याला म्हणतो, म्हणजे शेतकरी जे काही गळ वगैरे वापरतात त्याच्यामध्ये आता एक नवीन कार्बन पोलचा एक ऑप्शन आला आहे, त्याची देखील तरतूद केली आहे। टेलिस्कोपिक पाईप म्हणजे जे आपण गळ वापरतो ना, शेतकरी जे गळ वापरतात ते गळ बऱ्याच वेळा खांद्यावरनं मोटरसायकलवर वाहतूक करताना काही वेळा अपघात होतात। मग आता एक नवीन फोल्डिंग म्हणजे तो आतमध्ये एक 10 फुटा ते 30 फुटाचा जरी असेल तरी तो अगदी 5-6 फुटापर्यंत फोल्डिंग होतो आणि 1.5 ते 2 किलो वजनाचा असतो। कार्बन फायबरचा असल्यामुळे कमीत कमी वजनाचा आणि कमीत कमी जागेत राहणारा असा फोल्डेबल तो टेलिस्कोपिक पोल आहे। त्या क्षेत्रामध्ये एखादा प्राणी किंवा एखादी त्या ठिकाणी हालचाल होईल त्यावेळी हे यंत्र कार्यान्वित होतं आणि ते सोलर ऑपरेटेड असतं, म्हणजे आपल्यासाठी वेगळ्या विजेची आवश्यकता नाही। शेडर यंत्र आहे, त्यानंतर विंड ब्लोअर आहेत, हे सुद्धा वणव्यांपासून शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी विंड ब्लोअर जे पाठीवर आपण ज्याला म्हणतो हवा मारून पालापाचोळा उडून जर समजा आग लागलीच तर ती आग रोखण्यासाठी हे उपयोगात येऊ शकतं। त्याचबरोबर 1.5 HP डिझेल इंजिनची आपण 75% अनुदानावर स्कीम करतो आहे। 1 HP विद्युत पंप आहे, PVC HDPE पाईप त्या ठिकाणी आहेत। त्याचबरोबर आत्ता मी ज्याचा उल्लेख केला वणव्यांमुळे नुकसान झालेल्या फळबागा व इतर पिकांसाठी अर्थसहाय्याची स्कीम आहे। त्याचबरोबर शेतीच्या अभिवृद्धी व सुधारणा करण्यासाठी या सगळ्या योजनांमध्ये आपण 30 लाखाची तरतूद करतो आहे। अशा सगळ्या कृषी विभागाच्या योजना आहेत, आपल्याला एक विस्तृत कॉपी त्याची दिलेली आहे। त्याचबरोबर पशुसंवर्धन विभागाच्या वतीने 75% अनुदानावर 5 शेळ्या आणि 1 बोकड यांचा गट ही सर्वसाधारण योजना आहे, सर्वसाधारण लोकांसाठी लागू असणार आहे। यामध्ये साधारणतः 41,52,800 रुपयांची तरतूद आपण करत आहोत। त्याचबरोबर 75% अनुदानावर विद्युत चलित कडबाकुट्टी यंत्राचा पुरवठा करणे ही योजना आहे, यामध्ये 6,12,000ची तरतूद आपण करतो आहे। त्याचबरोबर
90% अनुदानावर फॅट टेस्टिंग मशीन याचे आपले काही दूध संघ आहेत यांच्यासाठी ही योजना आहे. 3,24,000ची आपण याच्यावर तरतूद करतो आहे. त्याचबरोबर महिला सबलीकरणासाठी महिला शेतकरी पशुपालकांसाठी 75% अनुदानावर 5 शेळ्या आणि 1 बोकड यांचा पुरवठा करणे ही योजना आपण त्या ठिकाणी आणतो आहे. 30,26,000 रुपयाची तरतूद आपण याच्यावर करतो आहे. त्याचबरोबर अनुदानावर 2 दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे या योजनेमध्ये आपण 40% अनुदान देतो आहे. परंतु आपण यावर्षी याची जी खरेदीची किंमत आहे ही खरेदीची किंमत 70,000 प्रति जनावर याप्रमाणे गृहीत धरलेली आहे. गेल्या वर्षी ती 50,000 रुपये प्रति जनावर होती. आपण आता बाजार दराचा अनुभव घेऊन थोडीशी किंमत यावेळी खरेदीची किंमत शेतकऱ्यांना वाढवून दिली आहे आणि यावर्षी 3 वर्षाचा त्याचा जो इन्शुरन्स आहे त्याची देखील किंमत 5,000 रुपये त्याच्यात आपण अंतर्भूत करत आहोत. यासाठी 60 लाख रुपयांची तरतूद आहे. त्याचबरोबर महिला लाभार्थ्यांसाठी 90% अनुदानावर सुधारित 8 ते 10 आठवडे वयाच्या 25 तलंग व 3 नर कोंबडे यांचा पुरवठा करणे ही योजना आणतो. यामध्ये थोडासा आपण बदल करतो आहे. या योजनेमध्ये आपण प्रतिवर्षी 1 दिवसाची पिल्लं देत होतो, परंतु या 1 दिवसाच्या पिल्लांमध्ये जे त्या पिल्लांचं जे शेतकऱ्यांपर्यंत पुरवठा होणारा मर होण्याचं प्रमाण जास्त होतं. म्हणून आत्ता आपण ही योजना बदलून तलंग जातीची तलंग म्हणजे पूर्ण वाढ झालेली कोंबडीची त्या ठिकाणी सुधारित जी आहे जी कोकण विद्यापीठाने आपल्याला त्या ठिकाणी कृषी विद्यापीठाने जी रेकमेंड केलेली जात आहे हे आपण त्या ठिकाणी करणार आहोत. त्याचबरोबर आपले जे दवाखाने आहेत यांच्या बळकटीकरणासाठी खोडा आणि हत्यारे उपकरणे फर्निचर पुरवणे याचीसुद्धा आपण चालू वर्षी तरतूद करतो आहोत. त्याचबरोबर जिल्हा वार्षिक योजनेमधून ह्या सर्वसाधारण झाल्या जिल्हा परिषदेच्या योजना. जिल्हा वार्षिक मधून DPC आपण अनुदानित अनुसूचित जातीच्या घटकांसाठी 100% अनुदानावर नवबद्ध आणि इतर लाभार्थींकडील दुधाळ जनावरांना खाद्य पुरवठा करणे ही योजना आहे. त्याचबरोबर आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत अनुसूचित जमातीच्या लाभार्थींना 10 शेळ्या व 1 बोकड यांचा पुरवठा करणे 75% अनुदानावर अशा 2 प्रकारच्या योजना ह्या जिल्हा वार्षिकमधून प्रस्तावित आहेत. तरी आपल्या माध्यमातून सर्व शेतकरी लाभार्थी पशुपालक यांना दिनांक 30 सप्टेंबर 2026 पर्यंत या योजनांसाठी विविध नमुन्यातील अर्ज आणि आवश्यक कागदपत्रांसहित ग्रामपंचायतीमार्फत पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर करण्यासाठी आम्ही आवाहन करत आहोत.